हेलो माय बबूचक्स, वेलकम बैक टू माय चैनल। और आपको लग रहा होगा कि मैं ये ऐसे अवतार में ब्लॉग की शुरुआत क्यों कर रही हूँ। तो द रीज़न इज़, मैंने जो पहले 2 वीडियोस पोस्ट करे हैं, ये उसका तीसरा वीडियो है उससे रिलेटेड। और मैंने ये 1 मंथ से पेंडिंग रखा है, लाइक लिटरली 1 महीना हो चुका है। स्टिल मेरा तीसरा वीडियो नहीं आया है चैनल का, एंड आई एम वेरी एम्बेरस्ड अबाउट इट। बट हाँ, मेरा एडिट हुआ नहीं था, प्लस ऑडियो प्रॉब्लम्स थे। एंड आई थिंक कि 1 महीने बाद मुझे ऐसा लगता है कि कुछ तो पोस्ट कर ही दूँ। तो वो ऑडियो प्रॉब्लम्स के साथ मैं पोस्ट करने वाली हूँ, जहाँ पे आधे व्लॉग में वॉइस है, लाइक जो व्लॉग किया था उसका वॉइस है, और आधे व्लॉग में वॉइस नहीं है, जिस पे मैंने वॉइस ओवर दिया है, बकचोदी की है प्रॉपर। आई डोंट नो आपको अच्छा लगेगा कि नहीं, बट होप सो आपको अच्छा लगे। एंड प्लीज़ मेरे पीछे जितना भी कचरा दिखाई दे रहा है वो इग्नोर करना, बिकॉज आई एम अ बिट मैसी। एंड डू वॉच द व्लॉग एंड तक। कैसे लगा बताना। अगर ये बकचोदी पसंद आई तो मैं किसी और से वॉइस ओवर दे के और ऐसे व्लॉग शूट करूँगी। ठीक है, तो शो सम लव गाइस। लाइक बाय नहीं, वॉच द व्लॉग, पूरा देख के बाय। डायरेक्ट बाय नहीं करना, पूरा देखना और फिर बाय करना, और कमेंट्स में बताना भी कि कैसा लगा। एंड सॉरी, पसारा दिख गया। एंड अगर कुछ और ओपिनियंस है या कुछ और जैसे आइडियाज़ है तुम्हारे पास कि मैं क्या कर सकती हूँ, तो वो भी मुझे बताना। नॉट बाय, ब्लॉग देखो। ये बेशरम लड़की पेड़ा खाते हैं, तीसरा पेड़ा खाते हैं। आइसक्रीम एकदम 5 प्लैटर, मस्त मस्त। ओके, सो एज यू कैन सी, हम लोग इधर खाना वाना खा के अब निकल रहे हैं। सी शगुन दिया है मुझे मेरी काकी ने। Wow, God is blessing us. तुम्ही ते फेमस कपल झालेला माहितीये, तसं डान्स करा दोघे. सब जानू मैं चौधरी, तुझ्या आईचा गो. मला पण माहिती आहे. मला पण माहिती आहे. चल जान दे, बस चल जान दे. Crazy shit going on, bro. Crazy shit. This crazy shit was started by Mansi Kishore Kamble. Mansi Kishore Kamble. W in the chat for Mansi Kishore Kamble. After so much of struggle, ऐसे थके हारे चेहरे लेके हम घर वापस आ गए. ओवर एक्टिंग की दुकान है गाइस, ओवर एक्टिंग की दुकान. बट या हम घर आ गए वापस. एंड नाउ दैट्स इट. अभी कहीं और जाना है, नहीं जाना है, लेट्स सी. अब तक के लिए तो इतना ही है. इसके बाद मोस्ट प्रोबेबली और कहीं मंदिर जाना होगा तो, बट आई डोंट थिंक सो. लेट्स सी. पूरा थक हार के घर पे बैठी थी और फिर वापस उठा के लेके आए और एक मंदिर, Because it is necessary. हाँ. एंड टुमारो वी डोंट हैव टाइम फॉर ऑल दिस. तो जो भी करना है आज ही करना पड़ेगा. Because tomorrow will be a सी, very मैंने busy तो day. कष्ट भी नहीं लिए कि वापस मैं मुंह पे पाउडर लगाऊं. मैंने लिया इसने थोड़ा फिर भी कष्ट लिए. आई एम डन. इट्स टू मच. मागून लाईट पण येत आहेत, बट मी कुठल्या पण साईडला फिरले तर लाईट येणारच आहेत. बॅड लाइटिंग ब्रो. हियर इज द मंदिर. एंड ऊपर दिख रहा होगा वो चांद. like bro, seriously bro. So yeah,
चलो निकल पड़े सब. मल्लया देवस्थान मंगसुळी. ये वाला घंटी बजा. ये आई इसके पीछे वाला ये वाला ये हाँ चल ट्राई उनसे आहेस ना तू ट्राय तर कर. ऐसा वहां से थोड़ी पाच प्रदक्षिणा का करतात माणसे म्हटलं ते भगवान को. पाच प्रदक्षिणा ह्यासाठी करतात की आपण त्यांच्यासाठी म्हणजे आपण आलोय आपल्यासाठी. आणि आणि मला नाही माहिती. प्रदक्षिणा का करतात ते तर सांग. प्रदक्षिणा इट इज लाईक गणपती बाप्पाने केला होता म्हणून. हां नाही का करतात लॉजिक है. बोल सांग तेच विचारते मी तिला. एवरीथिंग इन दिस यूनिवर्स हाँ अपने जिसके ऊपर डिपेंड करते हैं ना हाँ उसकी प्रदक्षिणा करता है. हाँ अर्थ इज डिपेंडेंट ऑन सन, वो सन की प्रदक्षिणा करता है. करेक्ट. मून इज डिपेंडेंट ऑन अर्थ, वो अर्थ की प्रदक्षिणा करता है. कसं ठेवलं ग? ऐसा पूरा यूनिवर्स कसं ठेवलं ग? किसके लिए डिपेंडेंट है, किसके ऊपर. कसं ठेवलं ग? We are dependent on everyone in universe is dependent on it. एक गुड्डो है. हाँ उधर जाना है. आई डरिंग ना बघू शिंकिंग आई डरिंग. सो गाईज खूप छान दर्शन झालं, कारण एवढ्या रात्रीच्या वेळेला कोणी आहेच नाही मंदिरामध्ये जास्त. थोडे थोडे लोक येत आहेत, ते पण त्यांच्या फॅमिलीसोबतच येत आहेत. बिकॉज आय गेस उद्या अक्षय तृतीया आहे, तर उद्या खूप जास्त गर्दी असते, त्यामुळे मोस्टली लोक आजच येत आहेत. तो या थोडेफारच लोक येत आहेत. तर खूप भारी दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो आहे परत घरी जायला. घरी गेल्यानंतर काही इंटरेस्टिंग असेल तर मी शूट करीन, काही इंटरेस्टिंग नसेल तर ऑब्व्हियसली मला काही हाऊस नाही आलेली आहे तुम्हाला बोर करण्यामध्ये. तो लेट्स सी. और एंड ब्लॉग तर मी घरी जाऊनच करणार आहे, इथे नाही एंड करणार फॉर शुअर. लेट्स सी. मानसी तुला बोलते की कोण आहे हे बसलेलं, तिला तू ओळखायला नाही आलीस. मी बोलले देख मेरी माँ ऐसा थक के बैठी है करके, तर बोलते कोण बसलंय तिकडे. आईस्क्रीम द्या. तुला पाणी पाहिजे ना, मग जा की आईस्क्रीम का देऊ. आईस्क्रीम देऊ घे. I don't want. No, बाबा. खायचं नसतं काय नसतं, नुसतं नखरे करते. देख ना कुछ खाने का नहीं रहता है, कुछ नहीं रहता है, नखरा करते. क्या करना है देखो. गरिबासारखं बसलंय ग कसं. पाप. एंड हियर आई एम नॉट एंडिंग द व्लॉग, लास्ट वाला और दूसरा दिन का शुरुआत, बिकॉज एज़ यूजुअल मेरे को कुछ मिला नहीं एंड करते वक्त, और मैं भूल गई और मैं इतनी थक गई थी कि घर पे आके मैं डायरेक्टली सो गई. एंड जस्ट लुक एट दिस फ्रेम भाई, लुक एट माई मेकअप, लाइक वाओ आई एम लुकिंग सो ब्यूटिफुल. मतलब मुझे मेकअप करना आता नहीं है, बट दिस इज़ द बेस्ट आई कैन डू एंड फॉर मी आई एम लुकिंग द बेस्ट. लाइक जो 3 दिन मैंने मेकअप किया है इसमें से ये सबसे ज़्यादा भारी होता है. मतलब वाओ, मतलब मेरे को ऐसा लग रहा था कि मैं कहीं की कोई जन्नत से उतरी. नहीं सॉरी ज़्यादा हो रहा है, बट आई जस्ट लव माई सेल्फ ओवर ईयर एंड आई फील कि मैं काश मैं रोज़ ऐसी दिखूँ बिना मेकअप के. बट यार ये पिंपल्स मेरे को अच्छा लगने ही नहीं देते, और मेरी ऑयली स्किन तो क्या ही कहूँ. बट वी आर वर्किंग ऑन इट, होप फॉर द बेस्ट. बरं ते सगळं जाऊ द्या. आता डे 2ला मी सुरुवात करते. मी खूप काही प्लॅन केलं होतं, खूप क्वेश्चन्स विचारले होते लोकांना आणि खूप काय काय केलं होतं, बट काही कशाचा व्हॉइसच रेकॉर्ड नाही झाला. सो ते पोस्ट करण्यामध्ये पॉईंट नाही आहे. तर आम्ही आलो आमच्या आत्याच्या फार्म हाऊसमध्ये आणि मी फक्त हेच पोस्ट केलं आत्याचा फार्म हाऊसवाला पार्ट. अँड हिअर आम्हाला एक जुळा आंबा दिसला आहे. आय डोंट नो ह्याला काय बोलतात, ट्विन मँगो. हे खाऊन जर जुळे मुलं होत असतील तर नक्की खा, कारण 2 वेळा प्रेग्नेंट होण्यापेक्षा एक वेळा व्हायचं, 2 मुलं करायची, बस डन. आणि सी लुक ॲट दिस, हे आंबे बघा, लाईक इट वॉज लिटरली हाताने पकडू शकता तुम्ही, झोपून खाली असं. ह्याच्याशी रिलेटेड एक शॉर्ट आहे जो ऑलरेडी अपलोड केला आहे, तर तो जाऊन बघा. मी त्याला इथे आय बटनमध्ये टाकेन, खूप भारी मज्जा येईल ते बघून. अँड फणस पण बघ, लाईक लिटरली
म्हणजे फणस मी असं बघितलेत की एकदम खाली खाली उगतात झाडाच्या, बट यार लाईक मला फणस खूप आवडतात, ठीक आहे. तो मला असं झालं होतं की वाव यार मी किती भारी आले, मी बरं झालं मी आले इकडे. आणि ही आमची आत्या आहे ज्यांचं हे फार्म हाउस है. एंड आई वॉज सो हैप्पी बीइंग हियर, लाइक इतना ग्रीनरी देखने मिला. और मैं गांव में जाके मोस्टली बोर ही होती हूँ क्योंकि मैं ज़्यादा घूमती नहीं हूँ, घर पे बैठी रहती हूँ. बट इस टाइम जो 2 दिन मेरे पास थे उसमें जितना मैं घूमी हूँ, मैंने मेरी लाईफ में इतना घुमा नहीं होगा गाव में जाके. आणि हा दादा माझा असंच काहीतरी करत असतो, इथे उडी मार तिथे उडी मार, हे खा ते खा. आणि मग आता ना सी वी आर गोइंग टू सी समथिंग नाव विच इज माय फेवरेट थिंग. गावी गेल्यानंतर मी हेच करते, मी तुत्तू खात असते. ह्याला तुत्तू म्हणतात मराठीत, इंग्लिशमध्ये ह्याला बोलतात मलबेरी. जे मी विसरले होते, जे मी सर्च केलं आहे लास्ट व्हॉइस ओव्हर, हा सेकंड टेक आहे माझा, आणि लास्टमध्ये हे सर्च करून मी सांगते की ह्याला मलबेरी बोलतात. ठीक आहे, आता माझ्या डोक्यात फिक्स राहायला पाहिजे फक्त. अँड आय जस्ट लव दिस. हे खूप भारी असतं, ब्लॅकवाले गोड लागतात आणि वाव. आणि आता मी इथे झाड दाखवते आणि फोकस मागे त्या आंब्यांकडे झाला आहे. व्हेरी बॅड ॲट हँडलिंग कॅमेरा. बट आता ह्याला बोलतात मराठीमध्ये कोंबडा. आणि माझा हा प्रश्न होता इकडे की ह्याला कोंबडा का बोलतात. पीयू इज लाईक क्वेश्चन मार्क, हां हे काय आहे. बट दादा एक्सप्लेन करतो आहे की हे जे कोंबड्याचं जे पण असतं हे, त्याच्यामुळे ह्या झाडाला बहुतेक कोंबडा बोलत असावे. आणि इथे मी एवढी वैतागलेली आहे कारण मला चप्पल काढून त्या मातीमध्ये जायचं नव्हतं. थोडीशी मानसी दीदीची ग्लिम्स दिसेल, सी इतकी चप्पल नाही घातलेली. आणि पिऊ ही मला चिटकून होती फुल टाईम. अँड शी इज लाईक वेटिंग. 1 महिना मी व्लॉग नाही पोस्ट केला ना, दिस गर्ल इज वेटिंग फॉर द व्लॉग, बिकॉज या व्लॉगमध्ये मॅक्झिमम ती दिसली आहे. लास्ट व्लॉगमध्ये फक्त एक छोटीशी झलक दिसली होती तिची. आणि शी वॉज हॅपी की या मैं हूँ व्लॉग में मैं हूँ. आणि मी पोस्टच नाही केला. सो हाँ, तो यार दिस इज़ फॉर यू पीहू कि मैं ये पोस्ट कर रही हूँ, वरना मैं ये पोस्ट नहीं करती. ठीक है, अब ये लड़की मुझे ही चिढ़ा रही है. सी इज्जत ही नहीं है भाई मेरी. और फिर मैं इसको लेके गई, मैंने ये सब तुत्तू वगैरे जे पण होते हे तोडले. तिला मराठी येत नाही म्हणून मी मध्येच हिंदीमध्ये बोलले, ठीक आहे. आणि तिथे मला एक ब्लॅक कलरचा तुत्तू सापडला जो गोड असतो. दिस ऑल रेड कलरवाले जितके पण असतात हे थोडे आंबट गोड लागतात आणि ब्लॅकवाला एकदम असा गोड लागतो. तो मी तो दिला हिला. पहिले मी फोकस केलं की थांब आता खा, कसा लागतोय सांग मला. तो खाल्ला पूर्ण आणि इतकं प्लेन रिॲक्शन, लाईक अच्छा है. आणि फायनली एवढा क्यूट साऱ्या घराला मी बाय बोलून चालले. भाई माझ्या मम्मीने मला येतानाच सांगितलं होतं की पूर्वा तू जा, तेरे को बहुत अच्छा लगेगा. एंड नाउ आई नो कि मेरे को क्यों इतना अच्छा लगेगा, बिकॉज आई लव ग्रीनरी. I also love greenery. Bye bye guys. हाँ एक सेकंड, आई एम कमिंग. हाँ ले रही हूँ. अच्छा ह्याला बोलताय तुम्ही अंग्रेजी में? वॉटर ॲपल. अंग्रेजी में इसको वाटर ॲपल बोलताय. पता नाही. गाईज लेट मी नो. मी विसरले ह्याला मराठीमध्ये पण काहीतरी बोलतात. की मला माहिती आहे की मला प्लीज कमेंट, तुला माहिती आहे ह्याला काय बोलतात. आपण हे खूप खाल्लंय पण मी याचं नाव विसरले. बाय, मिलते घर पे जाके. मी पण बाय. दिसत नाही पण बाय. ती पण बाय.